हाय, हॅलो आणि नमस्कार. मी सिद्धी आणि तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर आपल्या या व्हिडिओची सुरुवात मी करत आहे या करपलेल्या पिझ्झाने. तर पिझ्झा थोडा करपला होता, फर्स्ट टाईम केला होता. व्हीटवाला बेस मी वापरला होता, तसा छान झाला होता. पण हे पण आता मीच केला होता, मी छान झाला असं म्हणणारच. पण त्याच्यानंतरचा जो पसारा झाला होता, बापरे, आवरता आवरता एकदम नाकीनऊ आले होते. अशी कामं फक्त सुरुवात करायचा अवकाश असतो, पण एकदा आपण सुरू केलं की पटापटा होऊन पण जातात. त्यात सकाळी आम्ही डोश्याचं केलं होतं. राडा तर तो पण थोडा होता यार, पण ठीक आहे, होऊन गेलं. पण हे काम करता करताना मला असं शॉक लागत होता म्हणजे कोणत्या तरी वस्तूला पण टच केल्यानंतर जसं ना थाड थाड लागतं बघा. हल्ली हिवाळ्यात तर खूप प्रमाण म्हणजे वाढूनच जातं ह्याचं. तर तो शॉक का लागतो मी एक बेसिक सांगते, मला आठवते तसं. तर प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सचा बॅलन्स राखण्याचं हे सगळे एक सायन्स आहे त्याच्या मागचं, पण आपल्याला ते शॉक लावून जातं. त्याला स्टॅटिक एनर्जी असं काहीतरी म्हणतात. तर तुम्हाला माहीत असेल ह्याचं रिझन, किंवा तुम्हाला पण असं होत असेल हिवाळ्यामध्ये, तर तुम्ही नक्की सांगा. आणि ह्याचं कारण ॲक्च्युली हे व्हायला नको यासाठी ना, थोडी स्किन मॉइश्चराईज ठेवा आणि कॉटनचे कपडे घाला, तर नाही होणार. तर त्यानंतर हे बघा, इथं मी करत आहे मस्त असं ज्यूसची तयारी. कारण की आम्ही ना 2 महिन्यापासून म्हणजे 2 महिने झाले साधारण, आम्ही एक प्रॉडक्ट घेतले नवीन. तर त्यामध्ये ना ज्यूस करणं खूप जास्त सोपं झालं आहे ॲक्च्युली. जसं नळाला पाणी येतं ना, तसं ह्याच्यातनं मस्त ज्यूस बदाक्कन आपल्या ग्लासमध्ये पडतो. त्रास पण नाही होत. मस्त कट करायचं फक्त, एक फार लहान नाही फार मोठं नाही, व्यवस्थित असं. आणि त्याच्यामध्ये टाकायचं मस्त. एका बाजूने त्याचा चोथा पडेल आणि एका बाजूने मस्त ज्यूस पडेल. तर त्याचासुद्धा एक डिटेल व्हिडिओ मी शेअर करणार आहे लवकरच तुमच्यासोबत. तर तो पण तुम्ही बघायला विसरू नका. आणि खूप छान ज्यूस होतो ॲक्च्युली ह्याचा, पण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये असणार आहे. तर इथं बघा मी काय करते आहे. इथं आहे हे कटहल म्हणजेच आपल्या लोणचं, आपल्या कच्च्या ह्याचं फणसाचं लोणचं. तर मी हे फर्स्ट टाईम करते आहे लोणचंच, मी पहिल्यांदा करते आयुष्यात, त्यात कच्च्या फणसाचं. थोडे जास्तच उंच स्टेप आहे माझ्यासाठी, पण ठीक आहे यार, जास्त होतं ॲक्च्युली फणस. त्याची भाजीसुद्धा केली होती मस्त, पण ते थोडं राहिलं होतं. तर मी म्हणजे ठीक आहे यार, थोडीशी रेसिपी वगैरे बघून आपण पण ट्राय करूयात. तर त्याची रेसिपी मी एक थोडी तुम्हाला सांगते. तर मी साधारण 4-5 असे बेसिक मसाले घेतले होते. मी स्क्रीनवरती तर दिले आहे, ते तुम्ही वाचाल. तर ते मसाले मस्त भाजून घ्यायचे, थंड करून घ्यायचे आणि ते मिक्सीमधनं काढायचे, थोडे भरड असेच काढायचे. त्याच्यानंतर एका साईडला मी कटहल म्हणजे आपलं फणस घेतलेलं आहे. फणस उकळत्या पाण्यामध्ये हे 5 मिनटं हाय फ्लेमवरती उकळवायचं आहे. आणि या पाण्यामध्ये ना 1 चमचा हळद, थोडंसं मीठ आणि मोहरीचं तेल टाकायचं. तर त्यामुळे त्याला मस्त पिवळसर रंग येतो. तर हे मस्त असं उकळल्यानंतर तुम्ही काय कराल ना, की एक अशी मस्त गाळणीनं ते पाणी काढून घ्याल सगळं. मेक शुअर की त्याच्यात पाणी कमी राहील. आणि मी हे अशा पद्धतीनं मस्त मोकळं असं करून घेतलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा असंच करू शकता. हा एक जस्ट प्रयत्न आहे. कसं होतं आहे, काय होतं आहे, मी तुम्हाला सांगेल. पण कधी असं असतं ना, की काहीतरी वेगळं करूयात म्हणून आपण असे पदार्थ ट्राय करत असतो. तर त्याच्यातलाच हा एक माझा पदार्थ होता. तर हे जे मी म्हणाले तुम्हाला, हे गाळून घ्यायचं मस्त. तर ॲक्च्युली लोणचा हा पदार्थ असा आहे की आपण वर्षानुवर्षे वापरतो. अर्थात मी खूप कमी केलं होतं, म्हणजे अगदी 15 दिवस टिकेल असंच होतं हे लोणचं. पण तरीसुद्धा मेन गोष्ट ही आहे ना ह्याच्यामध्ये, की ह्याच्यात थोडं पाण्याचं प्रमाण नाही राहायला पाहिजे. जर थोडंसं जरी असेल तर तो फंगस वगैरे येऊ शकतो. तर त्यामुळे हे सगळ्या बेसिक स्टेप्स असतात. नवख्या लोकांना तर हे असे पॉईंट्स लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. आणि मी पण असंच प्रयत्न करते की 2-3 काय पॉईंट्स आहेत बाबा एखाद्या पदार्थाचे, जे लक्षात ठेवायचे ठेवून घ्या. नाही तर एवढे कष्ट करायचे आणि तो पदार्थ गणला तर मग खूप त्रास होतो. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला जसं दाखवलं होतं, मसाला मी मस्त असा मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे. एका वाटीत आपलं तेल, मोहरीचं आणि एक्स्ट्राचा मसाला मी थोडं बाजूला ठेवला आहे, जर लागला तर मी वरून घालील म्हणून. आणि थोडंसं मी लिंबू घेतला होता. तुम्ही चिंच पण घेऊ शकता किंवा अजून आमचूर पूड पण घेऊ शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली. तर थोडंसं एक आंबटपणा येईल, कारण मला कॉन्फिडन्स नव्हता छान होईल का नाही. त्यामुळे मी प्रयत्न करत होते की जितकं असं मस्त लोणच्या टाईप लागेल असं. तर त्यामुळे मी
माझ्या मनानंच लिंबू घेतला टाकायसाठी. तर एका साईडला मस्त असं फणस पूर्ण वाळून गेलं होतं एका रात्रीमध्ये. आणि या जो मसाला ह्याच्यात मी मस्त अशी पसरट प्लेट घेतली होती. ह्याच्यामध्ये असं हे सगळं फणस जे आहे ते मी टाकलं कच्चं. तर आता हे हातानं करायला हवं खरं तर, पण मी प्रयत्न करत होते चमच्यानंच होतं आहे का, होत नव्हतं. मग शेवटी हात घातलेच. तर मला हे करताना हेच आठवण नाही यार की नखं वगैरे आपली इतकी नेल आर्ट वगैरे केलेलं असेल तर ह्या अशा गोष्टी करणं खरंच पॉसिबल नाही आहे. तर ओळखून घ्यायचं की ज्या मुली नेल आर्ट वगैरे करतात किंवा छान मेंटेन ठेवतात त्या स्वयंपाकघरात काम नाही करत. नाही असं पण नाही, ॲक्च्युली हे होऊ शकतं की एखादं स्किल असेल भैया त्या मुलीकडं की मस्त नखं पण मेंटेन ठेवा आणि याचं मस्त हात घालून कणिक पण मळा आणि हे सगळं करा. हे पण एक स्किल असू शकतं जे माझ्यात नाही आहे. त्यामुळे माझी अशी नखं टकली असतात पूर्ण. जे जमेल ते आपलं करत राहायचं त्यामुळं. तर हे असं काहीसं केलेलं आहे. तर मी मस्त असं ते मिक्स करण्याचा प्रयत्न करत होते, बघत होते अजून काय टाकू शकतो का की जेणेकरून थोडं अजून जास्त टेस्टी बनेल. कारण पहिल्यांदा पदार्थ करतो तर हे पण असतं ना यार की मस्त होऊ देत यार, सगळ्यांना आवडू देत, मस्त चालाय वगैरे म्हणू देत. तर असं काहीसं केलं होतं. तर हेच आहे आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी मला प्लीज मोटिवेट करण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ते फ्री आहे. माझ्यासाठी ते मोटिवेशनल आहे खूप, पण तुमच्यासाठी फ्री आहे. त्यामुळे यार फ्रीच्या गोष्टी तरी करा ना. ओके बाय, थँक्यू.